चला मॅचला लगेच सुरुवात करा. अगदी चांगली स्पर्धा आज स्पर्धेची आपण पाहिली तर 5वी रात्र आपण इथे एन्जॉय करतो. तर याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय राहुलदादा कांबळे यांचं आगमन झालं. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी ज्ञानेश्वरजी डोंगरे यांच्याकडे या स्पर्धेकरता 3000 रुपयाचा धनराशी आली. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर याच दरम्यान पडगे गावचे माजी सरपंच दादूशेठ कांबळे यांचं देखील आगमन झाले. त्यांचंही हरिदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला बॉल वाईट, अतिरिक्त धाब्यानं अकाउंट ओपन झाला. बॅटिंग करत असताना प्रियांश 11 हे दुटणे टीमचा समोर गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. साईल हा मुख्य ट्रम्प कार्ड. टॅपिंग क्रिकेट चालला, ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, अवघ्या सिंगलला प्राधान्य. एका धावेनं अकाउंट ओपन केला. फलंदाज सतीश धीरज पाटीलला. सतीश कालेंना हा अकाउंट ओपन केलाय. सध्या समोर फलंदाज धीरज पाटील हा फलंदाज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार, थोडा फास्ट केला. वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल, याच्याकडे लक्ष द्या टीम हेदोटने, माफ करा तुरमाले. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचे क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. पण एकेरी ताबेला प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाजांना अकाउंट ओपन केलं. आणि संघाची धाव संख्या पाहिली तर संघ 3 या आकड्यावरती. पहिल्या षटक ह्या पावर सर्कलच्या षटकामध्ये आपण पाहिला, सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागतात. आणि ती करत असताना श्री गणेश तुरमाले टीमसाठी गोलंदाज साईल. पुढचा बॉल प्रहार केला, पटका चांगला, प्रॉपर पाठच्या रेडर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जिथे पकडलाय झेल. संपला फलंदाज सतीश कालेंचा खेळ. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना हे दुसऱ्या टीमला. संगीत आपल्याला डीजे रवी डीजे बालाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फलंदाज बाद झाला, पहिला धक्का. सतीश कालन मैदानातून बाहेर आणि हा तुरमाले हेदुंडे टीमला पहिला धक्का. चांगली गोलंदाजी करतो मॅच मध्ये साईल. पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण मॅच मध्ये साईल देतोय. 3 मध्ये अवघ्या 3 धाबा आणि 1 धक्का. अगदी कमालीचं षटक फेकत असताना तुरमाले टीमसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. प्रदीप कालन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करावा लागेल. पहिला पूर्वार्ध टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मॅचमध्ये नक्कीच घेतला, तो मात्र हेदुटणे टीमला. आणि त्या निर्णयावरती ठाम आता फलंदाजी करावी लागेल. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मॅचमध्ये साईल करता. पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न सध्या साईल करता अगेन्स्ट केणाऱ्या हेदुटणे टीमला. पुढचा बॉल गोलंदाज तयार, पुन्हा एकदा साईल. टॅपिंग क्रिकेट, बॅक टू द बॉलर. आपल्या मध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा, इतकी ताकदवर गोलंदाजी मॅच मध्ये साईलचे पाहायला मिळतं. 4 मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केला आणि 1 धक्का दिला बॅटिंग करत असताना हे दुटणे टीमला. रिदम थोडंसं चुकला. ज्या वेळी तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा रिदम हे महत्वाचं असतं. पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅकवरती साईल. पहिला बॉल अतिरिक्त धाव आणि त्याच्यानंतर काय लेंथ लाईनवरती गोलंदाजी मॅचमध्ये साईलनं केल्या, ते मात्र तुरमाले टीमसाठी. समोर फलंदाज पाहिलं तर प्रदीप कालन 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. अगदी जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते, चेंडू निघून चालला, टिपला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला, त्याला देखील सकवा देत असताना चेंडू फरार. 4 धाब्यासाठी चौकार.
चौकऱ्याला 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज सय्यद साहिल समोर प्रदीप कालन हा फलंदाज, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि तेवढी चांगली फलंदाजी मॅचमध्ये. पहिला धक्का लागला, थोडासा प्रेशर होता आणि त्या प्रेशरला साईडला ठेवून चांगला खेळ. थोडासा वेट अँड वॉच, लेटकट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. लेंथ लाईन भरपूर चांगली होती. अंतिम बॉल डॉट फेकला गोलंदाज साहिलनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केला साहिलनं आणि 1 धक्का. बॅटिंग करत असताना प्रियांश इलेव्हननं हे दोन्ही टीमला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 7 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना हे दोन्ही संघ टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं श्री गणेश तुरमाले टीमनं आणि चांगली गोलंदाजी साकारत असताना पहिला षटक अगदी दमदार फेकला तुरमाले टीमसाठी गोलंदाज साहिलला. सेकंड षटक, दुसरा ट्रम्प कार्ड, दुसरा गोलंदाज ऋषी गरत या गोलंदाजाचा वापर मॅचमध्ये श्री गणेश तुरमाले टीमने केला. चला फास्ट केला, जास्त वेळ खर्च करता अंपायर्स आपण देखील तिथे लगेच ऑन करा, कारण की सर्व सामने वेळेवरती कव्हर करायचे आहेत आणि आजच्या रात्रीमध्ये एकच संघ आपल्याला पुढे काढायचं. त्याच्यामुळे मी विनंती करेन प्रत्येक टीम आपण वेळेनुसार आपली इनिंग समाप्त करा. सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल समर फलंदाज पाहिलं. ॲज ओपनर धीरज पाटील हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये. गोलंदाज तयार. वेगवान बॉल होता, लेंथ लाईन चांगली पाहायला मिळतं. फलंदाजाला चकवा देत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज ऋषी गरतनं. पुलटास बॉल होता, व्यवस्थित जर संपर्क केला असता तर कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता. मात्र इथे तसं घडलं नाही आहे. जर तरला क्रिकेटमध्ये मान्यता नाही आहे आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. पुढचा बॉल, सोपा बॉलिंग, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतं ऋषी गरजच्या माध्यमातून आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय, जिथे शांत केला फलंदाज धीरज पाटीलला. धावेसाठी आता संघर्ष करावा लागता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रियांश इलेव्हन हे दोन्ही टीमला. संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. हो यू मिस, आय विल डेफिनेटली इट, फर्निचर डिस्ट्रॉय. हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमला फलंदाज धीरज पाटील मैदानातून बाहेर. धक्का लागला, फलंदाज धीरज पाटील मैदानातून बाहेर झालाय आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकासाठी इन झालाय यश कालन हा फलंदाज. या षटकाचा विचार केला ना, ऋषी गरतनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. मागील 3 बॉल निर्धाव, त्याच्यामध्ये 1 धक्का. बॅटिंग करत असताना प्रियांश इलेव्हन हे दोन्ही टीमला प्रेशर क्रिएट केला. आता हे दोन्ही संघावरती टॉस जिंकून घेतलेला निर्णय चुकीचा राहील का मॅचमध्ये, हा मोठा प्रेशर सध्या मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. त्याच्यामुळे या मॅचमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. संघ 7 या आकड्यावरती सत्ता कोण गाजवेल मॅचमध्ये, हा मोठा प्रश्न. एका साईडला सध्या संघ पाहायला मिळेल श्री गणेश तुरमाले आणि त्याला फाईट मॅचमध्ये हे दोन्ही संघ करतोय. नवीन फलंदाज यश कालन 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर लाईन खराब, पंचांचा इशारा, इट इज अ वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
क्रिकेटचं सी फॉर कंट्रोल मॅचमध्ये करावा लागेल. बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमला विकेट वाचून तुम्हाला या मॅचमध्ये टार्गेट सेट करावं लागेल. पार्टनरशिपची गरज आहे. दोन फलंदाज मैदानातून बाहेर गेल्यानंतर थोडासा प्रेशर. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकात प्रयत्न भरपूर चांगले झाले. डीपला चेंडू निघून चाललाय. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती डबलला प्राधान्य. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला. डबल डिजिट मध्ये 10 या कड्यावरती बॅटिंग करत असताना प्रियांश 11 हे दोन्ही संघ प्रत्येक धावेसाठी संघर्ष, प्रत्येक धावेसाठी शिरकाव, प्रत्येक धावेसाठी मॅच मध्ये गालावा लागता. बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमला संघ 10 या गड्यावरती षटक क्रमांक दुसरा मार्ग असे ऋषी करत. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकवर्स कबरीला अलाउन द कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उचलतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगलला हे मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. सध्या बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमसाठी ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत ना त्यावेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. धावफलक हलता ठेवा आणि त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करून देईल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमला मात्र कोणती रणनीती आखली जाईल हे पाहणं तेवढंच गरजेचं. शेवटचा अंतिम बॉल ऋषी करत समोर प्रदीप. हा प्रॅकर होता. लाईन लेंथ अगदी चांगली. अयास खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव पुस्तकावरती. यस, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय का? ऑफिशियल तिसऱ्या अंपायर्स आपण या वाईट साठी रिव्ह्यू घेतल्या. त्याच्यामुळे मी ऑफिशियल अंपायर सचिन कडू सरांना विनंती करेन की आपण टेक्निशियन टीम मध्ये जॉईन व्हा. यस, वाईट बॉल आहे. तर 12 धावा धाव पुस्तकावरती वाईटचा रिव्ह्यू गमावलाय. लक्ष द्या तुरमाले संघ. 1 बॉल साठी गोलंदाजाला अलर्ट देखील केलंय. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज ऋषी हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं. या षटकामध्ये तब्बल 3 अतिरिक्त धावा ऋषी घरातनं खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल टॅपिंग क्रिकेट. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल. सिंगल कंप्लीट. एकच धावेनं समाधान. अंतिम बॉलवरती आले सिंगल. एका धावेला प्राधान्य आणि 2 षटकांचे खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस 13 या कड्यावरती बॅटिंग करत असताना हे दोन्ही तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूंच्या अखेरीस 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किमान 30 तरी धावा जमा कराव्या लागतील बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमला. त्याच्यामुळे आक्रमण मॅचमध्ये होणं हे गरजेचं. समोर फलंदाज पाहिलं तर प्रदीप कालन आणि यश कालन ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. तो मात्र प्रवीण भोपे हा तिसरा ट्रम्प कार्ड श्री गणेश
तुरमाले टीमचा गोलंदाज पाहायला मिळता समोर प्रदीप कालन. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज प्रवीण भोपीनं. प्रेशर वारंवार क्रिएट केला बॅटिंग करत असताना हे दुटणे संघावरती. प्रेशर रिलीज करायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके नक्कीच मारावे लागते आणि तो प्रयत्न सध्या प्रदीप कालन करता. डॉट बॉल आल्या, धावसंख्या स्थिर संघ 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रवीण भोपी. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे मात्र पंचांचा इशारा आहे की लेग पायस मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 14 या आकड्यावरती. चौदा धावा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक रुटेड झाली. स्ट्राईक वरती फलंदाज यश कालन. मॅच मध्ये प्रहार होणं गरजेचं, अभिनय तो कभी नाही. तेवढी चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅच मध्ये देतोय सध्या तुरमाले टीमसाठी. तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिला आणि जिथे बॅकफुटवरती ढकललं बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रवीण. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. फटका भरपूर चांगला होता. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. संघ जाऊन पोहोचला तब्बल 15 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू मोठ्या फटके येत नाही. या मॅच मध्ये डोकेदुखी राहिली सध्या हे दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा धाव घेण्यासाठी प्रयत्न सुरू होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतं. भरपूर चेंडू डॉट केला, त्याच्या कारणास्तव लो स्कोर फलकावरती पाहायला मिळतं. संघ 15 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज सह्या. पुन्हा एकदा प्रवीण. आडव्या बॅटना फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. अंतिम बॉलवरती षटकार आलाय. संघाची धावसंख्या पाहिली 3 षटकांचे खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ 21-21 या आकड्यावरती. इथे स्वागत झालंय चंद्रकांत अजी मते, जे कानपोलीचे विद्यमान सरपंच आहेत. सरपंच साहेब, तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल संदेश पाटील. हा 4था गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल ऑफ साईडला. अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत सिंगल. एका धाब्याला प्राधान्य. संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती. बावीसावा धावपुस्तकावरती स्वागत षटक आहे. त्याच्यामुळे प्रहार आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. किमान 40 तरी हा टार्गेट सेट करावा लागेल पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमला.
समोर प्रदीप कालन तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती प्रहार केलाय. फटका चांगल्या प्रॉपर पॉटच्या रेडार मध्ये ऑन साइडला तडाका. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय हा षटकार. सात धाब्याने संघ पुढे सरसावला. संघ 28-28 आकड्यावरती अंतिमच्या षटकामध्ये प्रहार करतो प्रदीप कालन. गरजेच्या मॅच मध्ये हेतूटने टीमसाठी, कारण की 3 षटकामध्ये पूर्णपणे प्रेशर टाकला होता हेतूटने संघावरती आणि त्याच प्रेशर रिलीज करण्यासाठी हा फटका फलंदाज प्रदीप कालनच्या बॅटमधून आलाय. संघ 28 आकड्यावरती अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक तरी मोठा फटका आला ना तर एक चांगला टार्गेट नक्कीच पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट करेल हेतूटने संघ. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संदेश पाटील. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. समोर प्रदीप कालन तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला खेळल्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये उचलतील फेकतील. थोडंसं पम्बलिंग लेझी क्रिकेट त्याचा बेनाफिट यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन. फलंदाज सेफ ऑफिस क्रीजवरती पोहोचल्यात की नाही. येस नॉट आउट. या बॉलवरती 2 धावा आल्यात. संघ जाऊन पोहोचला तब्बल 30 या आकड्यावरती. 5 शेवटच्या षटकामध्ये थोडंसं प्रहार अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला प्रदीप कालनचा पाहायला मिळतं. 10 मध्ये 19 धाब्यांचे योगदान प्रदीप कालनना मॅच मध्ये दिलाय. पुढचा बॉल गोलंदाज सह्या संदेश. पुन्हा प्रहार केलाय. हवाई फायर. हा दुसरा षटकार फलंदाज प्रदीप कालनच्या बॅटमधून. कालन शेवटपर्यंत स्थळ टोकून राहिला आणि तेवढीच चांगली फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण प्रदीप कालनचे पाहतोय. 2 षटकार, 1 सिंगल आणि 1 डब्बल, टोटल 4 मध्ये 15 खर्च केला. धावेची लयलूट करतो हेतूटने संघ या षटकामध्ये. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज संदेश पाटील वरती प्रेशर टाकला. चांगले फटकेबाजी आपल्या फॉलो थ्रू मध्ये दाखवतो फलंदाज प्रदीप कालन. 11 मध्ये 25 धाब्यांचे योगदान. संघ 36 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार केलाय. हा देखील फटका चांगला. सलग बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. हॅलो, आपण टॉस करू. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. भातान टीमचा कॅप्टन आणि खोनी टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. खोनी त्यांना फाईट करणारे भातान. 2 टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. काय बॅटिंग करता. अंतिमच्या स्लॉगरच्या षटकामध्ये कशा रीतीनं फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दिलं प्रदीप कालननं. 3 षटकामध्ये अगदी संयम बाळगला, शांत दिमागानं खेळ केला आणि त्याच्यानंतर या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण फलंदाज प्रदीप कालनचा पाहायला मिळता. वैयक्तिक 12 बॉल पेस केले. 31 धाब्याचे दमदार योगदान दिलं हेतूटने टीमसाठी. 3 षटकामध्ये प्रेशर बॅकफुटवरती होता. आता फ्रंट फुटवरती संघाला घेऊन आल्या. संघ 42-42. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आले नाही. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला. डेंजर झोन. प्रदीप कालन रनआउटचा शिकार. 3रा धक्का हेतूटने टीमला. समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रिया शिलबन हेतूटने टीमला तब्बल धाबा जमा केला. 43-43 आणि त्याच्या मागे
योगदान दिलं. प्रदीप कालेंना 32 धावांचं योगदान दिलं. अगदी दमदार खेळ राहिला. वन मॅन शो आपण प्रदीप कालेंचा पाहिला. 43 धावा फलकावरती लागल्या. सेकंद 17 मध्ये प्रवास श्री गणेश तुरमाले टीमला प्रवास करावा लागेल. येणारे 24 बॉल डबल 44 धाब्याचा प्रवास कशा रीतीने केला जाईल या सेकंद 17 मध्ये आवाजामध्ये आपण फेरबदल करूया आणि आवाज ऐकायला मिळत आहे आमचे साथी समालोचक सौरभ पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐकूया डीजे बालाच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. दोन्ही टीमच्या संघनायकांना मी विनंती करेन की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पाथान टीमच्या संघनायकांना कोणी टीमचा संघनायक आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. यस, कोणी टीमचा आलाय. बाथान टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आपला संघनायक लगेच व्यासपीठावरती पाठवा. थँक्यू सो मच मगीजी पाटील. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित माननीय श्री हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेटची भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं स्वागत. नरेशजी पोरजी, उमेशजी माळी जे तुम्ही पाहता डान्सर्स आहेत आणि पिंटू कोस्ट जे तोंडरेच आहेत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. उमेशजी माळी आणि नरेश पोरजी या दोन्ही मान्यवरांना विनंती आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. 44 हा पाठलाग करायचा आहे. सलामीची आघाडीची जोडी शुभम आणि तुम्ही पाहता दिनेश गायकर गोलंदाजीसाठी सज्ज झाला. रोहित पाटील सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. 44 लक्ष 11ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये. देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. चाहता वर्गांकडनं, माईबाप प्रेक्षकांकडनं, आमच्या व्यासपीठावरती मंडळीकडनं आणि सर्व दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. मॅचला आपण सुरुवात करूयात. गेम ऑन. लेस प्ले रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. समोरपर्यंत दिनेश आणि शुभमला तुम्ही पाहताय सलामीची घाटीची जोडी तुरमाळे संघाची. टॉस जिंकला त्यानंतर बॅटिंग स्वीकारली होती हेटूटने टीमनं आणि 44 धावेचा पाठलाग करायचा. या षटकातील पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज रोहित पाटील. लक्ष असू द्या प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं, 4 षटकासाठी 20 मिनिटाचा कालावधी आहे. 3 षटक 15 मिनिटं फेकायचे, अन्यथा एक फिल्डर 16 मिनिटं लागला आतमध्ये घेऊ. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. गेम ऑन. या षटकातील पहिलाच बॉल. लोअर फुल टॉस मिड ऑनला पकडलाय, सोडलाय जेल कॅरी केला होता. सतीशला तुम्ही पाहताय जेल कॅरी केला. त्याच्यानंतर
जमीनला दान झाला. या बॉल वरती तुम्ही पाहताय धाव मिळती आहे. डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्ले. हातावरती बॉल, त्यानंतर पायावरती बॉल स्पर्शाला जमीनला लँड झाला. डॉट बॉल आला. दिनेशला जीवनदान दिलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. दिनेशला दिलेलं जीवनदान महागात पडेल का टीम हे डुटनेला. षटकातील पुढचा बॉल. बेढानला पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. हा देखील डॉट बॉल आला. तुरमाळे आणि त्यांना फाईट करतीये प्रियांश 11 सप्तरंगी हेडूटने. सतरंगी हेडूटने तुम्ही पाहता. बायचारला करा लागला जरूर. विकेट कीपर बीट झाले. फर्स्ट टिपला बॉलला स्टॉप करण्यात आला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला खेळला सुरुवात केली आहे. फलंदाज दिनेशनं संघ जाऊन पोहोचला तो 1 या कडावरती. 44 लक्ष 11ची सरासरी आहे. प्रत्येकी षटकामध्ये ती पार करायची. तुरमाळे संघाला सलामीच्या घाटीची जोडी मैदानामध्ये. दिनेश आणि शुभमला तुम्ही पाहता. ऑन अ स्ट्राईक शुभम. रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तेज तर्रार आहे. प्रचंड वेग आहे. लाईन पाहू शकाल, टप्पा पाहू शकाल रोहितचा. पडल्यानंतर भन्नाट वेगानं बॉल तुम्ही पाहता कशा रीतीनं लँड केला. पडला, टप्पा घेतला बॉलनं वेगानं. विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहित पाटीलची होती आहे. षटकातील पुढचा बॉल. मिड विकेटला चालला. फिल्डर धावतोय. एक केली, दुसरीचा प्रयत्न. फेकी आले डेंजर एंडला. तुम्ही पाहता तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जातात. थ्रो खूप छान होता. तुम्ही पाहता लॉंगॉनला फिल्डर उपस्थित धीरज होते. वेगानं गेला मिड विकेटला. एकाच ॲक्शनवाला बॉल उचलला. फेकीने की रॉकेट थ्रो तुम्ही त्याचा पाहिला. डेंजर एंडला धावत होता. शुभम पोहोचला. या बॉलवरती मिळत आहेत 2. 2 शुभमने खेळला सुरुवात केली आहे. सगळे धावून पोहोचलाय. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. मंगेश पाटील आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. थोडा ब्रेक देखील दिला आपण आता 22ला. लाईन पाहावी लागेल. लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे आणि अशा रीतीने तुम्ही पाहता पहिल्या षटकाची सांगता झाली. आणि इकॉनॉमिक्स काय असतं गोलंदाजी आणि तेच तुम्ही दाखवलं. तर तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती रोहित पाटील क्रिकेटचा सिप और कमबॅक, सिप और कंट्रोल या गोष्टी आहेत रोहित पाटीलकडे. आणि एक जबरदस्त षटकाची सांगता झाली आहे. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा धावपलकावरती. आमच्या होम स्क्रीनवरती वासुदेव पाटील साहेबांना तुम्ही पाहता. या स्पर्धेचे लाडके आयोजक. बातान टीमचा कॅप्टन आणि खोनी टीमच्या कॅप्टनला शेवटचा अखेरचा कॉल. बघा इनिंग ब्रेक नंतर टॉस होणं गरजेचं असतं. खोनी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. बातान टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल आहे. लगेच टॉससाठी या. बघा भातान सगळं लक्षात असू द्या. तुम्ही देखील एक स्पर्धेचे आयोजक आहात. तुम्ही देखील स्पर्धा भरवली असेल. टाइम खूप वेळेच्या बाबतीत संदर्भ असा प्लीज लगेचच टॉससाठी या. इनिंग नंतर टॉस होणं खूप गरजेचं असतं. जाऊया मॅचकडे जिथे पहिल्या षटकामध्ये रोहितनं धावा खर्च केल्या 3. विकेट जरी भेटलं नसतं तर रोहितची इकॉनॉमिक्स गोलंदाजी पाहिली टीम हेड डुटनेच्या बाजूनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भूषण आला. समीकरण तुमच्या समोर. 18 बॉल आणि 41 करायच्यात. 18 मध्ये 41 करायच्यात. या मॅचमध्ये विजयासाठी टीम तुरमाळे संघाला. अकराची सरासरी होती ती आता 13.66 झाली आणि भूषण आलाय बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये. समोर फलंदाज तुम्ही पाहता दिनेशला ज्यांना 3 मध्ये 1 धावेचं योगदान दिलं. दुसऱ्या बदला शुभमला तुम्ही पाहता त्याला 3 बॉलमध्ये 2 धावेचं योगदान दिलं. सफल ओव्हर तुम्ही पाहिली. खूप चांगली गोलंदाजी ज्यामध्ये 4 डॉट बॉल तुम्ही पाहिले रोहित पाटीलच्या षटकामध्ये. भूषण सज्ज झाला. पहिलाच बॉल फुल टॉस. नो बॉल घोषित केला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळती आहे ती मात्र सिंगल +1.
या 2 धावा, नो बॉल घोषित केला. हाईट फॅक्टर चेक केलं, कमरेच्या वरती बॉल. लगेच आमचे प्रशांत पाटील सरांनी नो बॉल घोषित केला. 2 नामांकित क्रिकेटचा आणि त्याचं जवळचं नातं आहे. तुम्ही पाहता प्रशांतजी पाटील सरांना स्क्वेअर लेगचे पंच, मेन पंचाच्या भूमिकेत शिवदास वाघमारे आणि आमचे तिसरे पंच सचिन कडू सरांना असे नामांकित 3 पंच. आज समालोचन कक्षामध्ये तुम्ही पाहता मंगेश पाटील एक शिरवलीचा बुलंद आवाज आणि त्यामध्ये तुम्ही पाहता योगीजी बडवी सरांना असे 2 नामांकित. आई एकविरा साऊंड सिस्टीम आमचे ऑपरेटर डीजे बाळा तुमचं देखील कौतुक करू आणि मंडप डेकोरेटर्स चांगली सजावट तुम्ही पाहता या स्पर्धेला. हे मान्यवरांचे कटआउट पाहता, जे बॅनर लागल्यात हे नक्कीच मान्यवर या स्पर्धेला भेट देतील. रवीचं देखील स्वागत करू, ते देखील डीजे ऑपरेटर आहेत. जबरदस्त तुमचं देखील स्वागत. बॅट चलणार मध्ये मिड विकेटला बॉल चालला, पहिला टप्पा गेट सीमा पार ठोकलाय, चौकार 4. बघा स्पीडअप करा प्लीज, लक्ष असू द्या. बॅटची मागणी केली आहे. फलंदाज तुम्ही पाहता शुभमनं. बॅट हातामध्ये बसत नसावी कदाचित, त्यासाठी दुसरी बॅट घ्यायची, कारण की मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. 2 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, आपण टॉस करूयात. स्वतः बॉलर गेले, तुम्ही पाहता या बॉलवरती मिळती आहे ती सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. बुर्दुलचे माजी उपसरपंच बिंदास शेठ पाटील यांच्याकडनं हेडूटना टीमला खूप शुभेच्छा आल्यात. आमच्या आयोजकांना देखील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. फटका बॅटच्या रनामध्ये उडवला, मिस टायमिंग. इथे मात्र तुम्ही पाहता लॉंग ऑफचा फिल्डर कडनं सोडलाय झेल. मिड ऑफचा फिल्डर गेला होता कॅच पर्यंत, इथे कॉलिंग दिली नव्हती. कॉलिंग देणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. लॉंग ऑफचा फिल्डरनं सोडलाय झेल आणि अशा मोमेंटला तुम्हाला कॅचेस देखील खूप महत्त्वाचे असतात. आणि थोडी मिसफील पाहिली, झेल सोडला, जीवनदान. आणि तिसरा पर्यायानं 4 वरती रोहित शर्माचा सोडलेला झेल, त्यानंतर 264 झाल्या. या मॅचमध्ये जीवनदान दिलाय. तुम्ही पाहता दिनेशला जीवनदान आयुष्यमान भोवचा आशीर्वाद जरूर दिला. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का थोडा अवघड होता, पण अशा कॅचेस खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ही झेल सोडला फिल्डरच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल समोर तुम्ही पाहता दिनेशला शर्लापासून दूर ठेवला. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला आणि 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 13 या आकड्यावरती 13 धावा तुम्ही स्कोर बोर्डवरती पाहताय. 44 लक्ष आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला पाहण्यासाठी आल्या. तुरमाळे आणि हेडूतने या 2 टीममध्ये तुम्ही मॅच पाहता. बॉल खूप चांगला, बॉल खूप चांगला. तसा बॉल थोडा पुढ्यात ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल थोडा डीप राहिला. खाली जाणारा बॉल होता भूषणचा. रिप्लेच्या माध्यमातून पळू शकाल कुठल्या अँगलला बॉल त्यांना रिलीज केला. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. व्हाईटच्या रेषेजवळ बॉल होता. पडल्यानंतर थोडा डीप राहिला, बीट केला आता दिनेशला आणि हा डॉट बॉल आला. धावा स्कोर थांबला 13 वरती. या षटकात अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. तर या संघाचे पुरस्कार तुम्ही पाहता. आज सतरंगी हिंदूटने टीम उतारली आहे ती प्रियांश 11 या नावानं. आणि संघाचे पुरस्कर्ते जयेंद्र शेठ काळन हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडनं हेडूटने टीमला आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. लाईन चांगली आहे. टप्पा बॉल आणि डॉट बॉल आला. पडल्यानंतर बॉल टप्पा नंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. समीकरण तुमच्या समोर आहे. 12 मध्ये बनल्या 13, आता बनवायचे आहेत 12 मध्ये 31. टॉस करूया लगेच आपण. पहिल्या फेरीतील
शेवटची मॅच असणार आहे. एका बाजूला तुम्ही भातान पाहताय तर दुसऱ्या बाजूला खोनी. या दोन टीम मध्ये बॅटल नेक्स्ट रंगणार आहे आणि टॉस केलं जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. प्रमोद जी उसाटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. खोनी आणि त्यांना फाईट करणारे टीम भातान पहिल्या फेरीतील चौथी मॅच. हे आमचे डीजे ऑपरेटर तुम्ही रवीला पाहताय. चेहऱ्यावरती स्माइल त्याच्या पाहू शकाल. डीजे बाला जबरदस्त ऑपरेटर. हे दोन तुम्ही पाहता. आज जितू नाहीये त्यांच्यामध्ये. जितू असता तर अजून काय वेगळीच मजा आली असती. हे आमचे तुम्ही टॉस बॉक्स पाहता जिथे दोन कॅप्टन खोनी टीमचा कॅप्टन भातान टीमचे कॅप्टन तुम्ही पाहता. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 12 मध्ये बनवायच्यात 31. 12 मध्ये बनल्या जातात 13. विकेट अजून एक देखील मिळणार नाही. हे खरं वैशिष्ट्य राहिलं तुरमाल्याचा. म्हणजे धाव्या होत्या 11 जी सरासरी होती ती आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 13.67 झाली. ती आता वाढली आहे. ती 15.50 झाली. याचंच कारण की तुमच्या धावा धावपलकावर तर फक्त आणि फक्त 13 आहेत. जवळ मॅच करेल जिथे 12 मध्ये 31 करायचे. टॉस झाला जातो. टॉस जिंकलाय भातान संघानं. चला डिसिजन लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. डिसिजन इज पेंडिंग. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉईंट षटक आहे. लालचंद आला बॉलिंग ट्रॅक वरती. ऑल दी कार्पेट बॉल चला मिड विकेटला वेगाला फिट आला. थोडी मिसफील झाली. याचा फायदा लगेचच 2 धावा. धीरजकडनं थोडी मिसफील झाली आहे. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर तुम्ही पाहता या मॅचमध्ये वर्चस्व हेडूटने करेल. या षटकामध्ये जर तुम्ही पाहता धावा जास्त आल्या तर विजयाच्या समीत पोहोचेल का तुरमाळे हा प्रश्नचिन्ह आहे. हे षटक महत्वाचा. या षटकामध्ये मेहनत करावी लागेल. लालचंद षटकातील पुढचा बॉल वेगानं फेकला. बॉल लॉंगॉनला फिल्डर पोहोचतील का. पायानं बॉल स्टॉप केला. फुटबॉल सारखा उडवला. जणू का फेकी देखील टार्गेट हिट झालं असतं. कदाचित फलंदाज बाजला असता. कॉलिंग नव्हती. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट मिळती रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज दिनेशशी फलंदाज बाद. ऑल दी गारफेड यॉर्कर बॉल होता. बॉल झालाय समोर. लॉंग ऑफला फिल्डर आहे. थोडी मिसफील झाली आहे. याचा फायदा लगेचच तुम्ही पाहताय या बॉलवरती मिळती आहे. सिंगल स्कोर पुढे चालला. अठरा धावा धावपलकावरती. मंगेश पाटील आता स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. जबरदस्त कॉमेंटेटर आहेत. 5चा कडा जरूर लागला. त्यानंतर टप्पा बॉल पडला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. या मॅच मध्ये तुम्ही पूर्णपणे वर्चस्व करताना आतापर्यंत हेडूने संघ जे 44 लक्ष होतं आता समीकरण तुमच्या समोर आहे. 8 मध्ये 26 बनवायच्या होत्या. 12 मध्ये 31 बनवायचा होता. या षटकामध्ये कुठेतरी गोलंदाजी चांगली होतीये लालचंदच्या माध्यमातून. लालचंद भंडारी हा बॉल देखील तुम्ही पाहता. विकेट कीपर बीट झाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या बॉलवरती मिळती आहे 22 की लेग 22. षटकातील पुढचा बॉल. फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळती आहे फक्त सिंगलच्या बरोबरीनं. आता तुमच्या समोर समीकरण आहे. 6 मध्ये 24 करायच्या संघ उतरलाय तो प्रियांशिलेबद्ध हेडूटने. आणि हेडूटने मधले तर आमचे समालोचक मित्र करणजी काडन हे देखील या मॅचला
एन्जॉय करतात आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्याकडनं या स्पर्धेला देखील खूप शुभेच्छा आल्यात. कारण तुझं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत करू. सरचे स्वागत करू. 12 मध्ये 31 करायच्या होत्या, समीकरण तुमच्या समोर आहे. 6 मध्ये 24, अवघड सर्व काही आहे. मॅच मध्ये धावा 6 मध्ये 43 देखील बनतात, 42 देखील करण मडवीनं बनवल्यात, तर 6-24 का नाही बनू शकत. 6 मध्ये 30 बनतात, 24 बनतात, एक बॉल मध्ये 14 देखील पाहिल्यात, 2 मध्ये 22 देखील पाहिल्यात. 6 मध्ये 24 का नाही होऊ शकत. या मॅच मध्ये जिद्द, चिकाटी, पराकष्ट करावी लागेल. टीम तुम्ही पाहताय तुरमाले संघाला अवघड आहे, अवघड आहे, बनवावं लागेल. उडवला बॉल, चालला मिड विकेटला, फिल्डर उपस्थित आणि इथे तुम्ही पाहताय चांगला झेल पकडला आणि इथे विकेट मिळतीये. विकीनं पकडलाय, टिपलाय झेल. तुम्ही पायाला दुखापत देखील झाली, पण झेल अप्रतिम होता. फलंदाज बाद. चला स्पीडअप करा प्लीज. 5 बॉल 24ची गरज आहे. 24 बॉल 44ची गरज होती या मॅच मध्ये. त्यानंतर तुम्ही 12-31 पाहिल्या, आता 5-24. फटका चांगला, आल्या आल्या धमक देत धडक, बॉल फेकून दिला. लॉंग ऑनचा फिल्डर पाहतच राहिला, तो बनला प्रेक्षक, ठोकला. हा षटकारचा पाच मध्ये 24 करायचा. 4 बॉल 18ची गरज आहे. हे सांगताना ठोकला बॅट्समन संकेत चोर केला षटकार. आणखीन एक जाईल का. मिस्टामिंग स्ट्रोक, लॉंग ऑफला पकडलाय झेल. संपला बॅट्समनचा खेळ. विकेट टेकन डाऊन. फलंदाज बाद. बॉल बॉडी लाईनच्या बाहेरच फेकावे लागतील. व्यवस्थित बॅटवरती आला नाही, बॉल हवेमध्ये होता. तुम्ही पाहता विकेट कीपर जोपर्यंत जाणार तोपर्यंत या बॉलवरती डॉट बॉल आला. आता समीकरण तुमच्या समोर. 2 बॉल
18ची गरज. एखादा चमत्कार, एखादा पराक्रम या मॅचमध्ये तुम्हाला बनू शकेल तुम्हाला संघासाठी. असे चमत्कार कमी होतात, इथे घडेल का? षटकातील पुढचा बॉल, लोअर फुल टॉस, ऑल दी कार्पेट बॉल. चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं या बॉलवरती मिळतीये सिंगल. 44 धावा करायच्या होत्या येणार आहे 24 बॉलमध्ये आणि तुम्ही पाहताय शेवटला 12 मध्ये 31 करायच्या होत्या. तिथं लालच्यानं फेकलेलं षटक खूप छान राहिलं आहे टीम हेड दुडण्यासाठी. 1 बॉल 17, लोअर फुल टॉस, बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं, फेडर उपस्थित आहे आणि